नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। तरी शिळे तुकडे मोडीत येतन इथं वजन आणतेत काय काय सुंबळे विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाला एक मागणी मागतात। आगी लागो तया सुखा, देवा माझ्या त्या सुखाला आग लागो। कोणत्या सुखाला? जे ने हरी नये मुखा। हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा माय बापा जगन्निवासा, हे विश्वाच्या करत्या जे सुख मला तुझं भजन करू देत नाही ते सुख जळून जाऊ दे। ज्या सुखावर आरूढ असल्याच्या नंतर या मुखाला भजन येत नसेल प्रभो तर ते सुख जळून जाऊ। आगी लागो तया सुखा, कोण्या? जे ने हरी नये मुखा। भजन येत नसेल तर ते राज्य नको, ते वैभव नको, ती संपत्ती नको, काय असेल ते अवदार्य काहीच नकोय देवा, मला ते जळून जाऊ दे। मालक उदार आहे पंढरपुरातला आणि चतुर आहे। मालकानं देहूतल्या मालकांना प्रश्न केला, तुकोबर आहे ठीक आहे, माझं भजन तुमच्या तोंडाला येत राहील, पण विपत्ती, विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट। महाराज ते तुकोबर आहेत ते का तुमच्या माझ्यासारखे महाराज येतोय? जाऊ द्या, बोलणंच नकोय। ते तुकोबर आहेत, तुकोबर आहे, तुकोबर आहे। मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती। देवा कसलंही संकट आलं तरी हरकत नाही, पण तू मात्र माझ्या चित्तात राहायला पाहिजे। काय व्हायचं ते होऊ दे रे देवा। आकाशवर पडा ब्रह्मगोळ भंगा, काय 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 काही गरज नाही देवा। हे दग्ध झालं तरी हरकत नाही, पण तू मात्र अंतकरणात असावा। मालक फार चतुर आहे, तो खबर आहे। माझं भजन करण्यासाठी आणि मला चित्तात ठेवण्यासाठी शरीर मानवी पाहिजे। मग मानवी शरीर म्हणलं की जात आली ना, जात जात। तुम्हाला कोणती जात चांगली वाटते भारत देशात? मला नाही कोणती जात चांगली वाटत नाही वाईट वाटत नाही, कारण या भारत देशात अशी जातच नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत। तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले। अशी एक बी जात नाही की त्या जातीत हरामखोर लोक नाहीत गुरुजी। प्रत्येक जातीत पांचट माणसं आहेत, प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत, प्रत्येक जातीत व्याभिचारी माणसं आहेत, आणि प्रत्येक जातीत संत आहेत। माझे मालक फार हुशार। जळोते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ, मला काय त्या कुळाचा संबंध नाही। जन्म हो का भलते याती, जन्म हो का भलते याती, परिमी न चुके हरी भक्ती, परि न चुके हरी भक्ती, परि न चुके हरी भक्ती, परि न चुके हरी मागणी आहे। जन्म हो का भलते याती, पण मला वारकरी कर। गंगाखेडच्या आईसाहेबाचं तर मत आहे, ते कोण्या जातीतला असो वारकरी असो त्याच्या पायावर माझं डोकं आहे।
हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, होता उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. याच्या पलीकड पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे शिरे. जात नाही विचारली, चांडाळाच्या कुळातला असेल पण वारकरी असावा. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बुट शिवणाराच्या कुळातला आहे, चपला शिवणाराच्या कुळातला आहे, पण वारकरी आहे. त्याच्या आईला हृदयात घेतलं पंढरपुरातल्या मालकानं. जातीचा संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय त्वाईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, बाकी नाही. देवा ही संपत्ती नकोय, जळो ते समूळ. धन संपत्ती उत्तम कुळ. मला काही त्या कुळाचा संबंध नाही, मला फक्त तुझं भजन तोंडाला यावं. काय गोड मागणी शेवटची. तुका म्हणे देवा रे, तुका म्हणे देवा, जेने घडे तुझी सेवा. देवा मला फक्त ज्या जे काम केल्याच्या नंतर तुझी सेवा घडते असं देऊन टाक. भजन केल्यावर देवाची सेवा घडते असं नाही. अशी काही व्यवहारात कामं येतं, ती कामं केल्याच्या नंतर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. लाखो लाखो. मला असं देऊन टाक. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विडाला 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 आगी लागो तया सुखा. सुख कोणाला नको वाटतंय? मजा लागी दुःख व्हावे. हातवरी करावर कोणाला वाटतं मग घर उडून जा? कोणाला वाटतं आपल्या बँकेतले पैसे संपवा? ज्याचे सगळे फ्यूज उडाले ते पण पैसे खिशात ठेवते. ज्याचे सगळे कॉईल उडालेत का गुरुजी, त्याला पण पैसे आवडतील. नेमकाच चिखलाचा उंडा. लहान लेकराला पैसे दाखिले ते पण गपचूप बसत. पैसे आवडत नाही असा माणूसच नाही. उगे टकटक करतीत कमरा बांधल्या. विठाला विठाला विठाला. महाराज हे जर खोटा असतं तर मालकाचा अभंग. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. 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 कन्या पुत्र घोडे दाराधर. कन्या पुत्र घोडे दाराधर. कन्या पुत्र घोडे दाराधर. नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावच्या बाळूचं वाक्य का? एक जण म्हणला मी लग्न केलं नाही, मग हाणतू काय आम्हाला? लग्न करणाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालतो. तुला काय वाईट वाटते लग्न करणारे? नाही म्हणलं मी लग्नच केलं नाही. अरे तुला बी नाही सुटली. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया तरुवराची. नाही सोडत त्यानं कोणाला. माया नाही सुटत अद्याप नाही. हे फक्त 18 लोक सुटले. त्याच्यापैकी तुकोबरा एक.
नकोय म्हणले देवा. कशाहून सिद्ध सांगू तुम्हाला? 36 किलो सोन्याची परात एक मुसलमान घेऊन आलता. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची संसाराची वरची परिस्थिती पाहिली. आतली कळत असते का खिल्लारे गुरुजी कोणाला? कातकडे गुरुजी आतली कळत असते. संत आतून कळायला इतकी लायकी आहे का आपली? आपल्याला वरून कळते महाराजाला लय मोठी गाडी आहे. अरे गुंडायला गाड्या मोठ्याल्या सुंबळ्या. महाराज मोठ्या गाडीत बसतो काय मीठ लावून साठी तू त्याला विठाला विठाला महाराज मोठ्या गाडीत आला येणं मोठा नसतोय. महाराजाकडे आचरणाचं कार्ड मोठं असावा त्याला महाराज म्हणत असते विठाला विठाला. ताकद महाराज. मुस्लिम समाजाचा माणूस परत घेऊन येतो. तुकोबाराय घरी नव्हते. ज्या दगडावर ज्या शिळेवर बसून तुकोबाराय भजन करत होते त्या शिळेवर ताट ठेवलं, सोन्याचं ताट. जिजा सोनं तर घेतलंच नाही, पण जी शिळा धनानं वाटली का गुरुजी, जी शिळा धनानं वाटली का तिच्यावर बसायचंच बंद केलं. मला यार महाराज याला म्हणत असते त्याग. आपली सगळी नाटक चावत नाही म्हणून हरभरे खात नाही, दातच नाही तुला सोंबळ्या. आणि एकाला दात आहेत पण खात नाही, खाल्लं की तांब्या घेऊन जावं लागतं. नाही आपण हरभरे पाहतच नाही, कसा पाहशील तुला पचतच नाही. तर ही आपली नाटक आहेत महाराज. याला त्याग म्हणायचंय. नको म्हणले. रयतेच्या राजांना दुःख वाटलं. कोणाला राजा म्हणायचं? माझ्या वाचनात फक्त 6 राजे आले. त्याच्यानंतर राजे कोणालाही म्हणेन पण जाणता नाही म्हणायचा, तितकी जी भालकट नाही. जाणते राजे फक्त 6च. त्याच्यापैकी 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. आता कोणीही कोणाला पदव्या देत असेल त्या टेबला खालून सुटकेच गेलेल्या पदव्या. रयतेच्या राजांना जाणता राजा पदवी ही देहूतल्या मालकांनी दिली. 100पेक्षा जास्त कारण आहेत जाणतेपणाचे, त्याच्यातले 2 सांगतो. दुःख वाटलं छत्रपतींना. महाराज संपत्ती नको म्हणतात, सुख नको म्हणतात. भजन जर येत नसेल तर सुख नको म्हणतात. हे वाक्य तुकोबारायचं. आम्हाला सांगता गोड येते, वागता कुठे येते? तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणून आम्हाला महाराज म्हणता, तुमच्या वाणीची श्रीमंती म्हणून तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता विठाला विठाला विठाला. महाराज महाराज तेच महाराज. कोणाला राजा म्हणायचं दुःख का झाले त्याचं कारण सांगतो. शेतकऱ्याच्या शेतातून घोडे पळाल्याच्या नंतर 2 न्यायाधीश आणि 14 गुमास्ते तपासणीला जायचे. आणि ज्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचा सुद्धा खर्च 3रा सूर्य उगवायच्या अगोदर त्या शेतकऱ्याच्या घरी त्याचे पैसे जात होते, असा ज्याचा न्याय त्याला जाणता राजा म्हणतात. चला 114 पैकी अजून एक सिद्धांत सांगतो. ज्याला उशातलं पायत्यातलं अंतर कळते त्याला जाणता राजा म्हणतात. हे जीनच्या पॅन्टवाल्याला काय नाही कळणार आहे, ऊस पायतं फक्त म्हाताऱ्या लोकांना कळलं. ऊस पायतं कशाला म्हणतात महाराज? हे तर लय लांबचा प्रश्न आहे. या देशातल्या 8 पत्न्या सोडून जगातल्या कोण्याही जातीच्या स्त्रीला माय म्हणणारा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. मला याच्यातलं एकच घ्यायचं. तिला पाहून आई म्हणाला, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, इतकी सुंदर स्त्री आणि आई म्हणून परत करावा ही जाण गेलाय तो जाणता राजा. जिकडं जाईन तिकडं लुगडं वाळत आणि
त्याला जाणता राजा म्हणणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील. विठाला विठाला आणि एवढ्या जाणकार राजाला सोनं परत केल्याच्या नंतर दुःख वाटलं. गोमास्त्या हाती निरोप पाठीला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय गुरुवर्य आपला शिवाजी भोसले तुकोबार, छत्रपतींचं वाक्य माझं नाही, त्यांचं स्वतःचं वाक्य. मी नजराना पाठीला तुम्ही परत केला. राजे काय दखल घेता आमची? तुम्ही तळहाता इतक्या जाग्याचे राजे आहात. काय वाक्य पाठवलंय? तुम्ही तळहाता इतक्या जाग्याचे राजे आहात, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहोत. महाराजी रयतीच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलेलं वाक्य देऊतल्या मालकांचं. काय त्यागाची भूमिका असेल. आम्ही तर 10-5 हजार रुपये दिल्यावर बनिली धुवाची येळ. साहेब तुमचे बुट मी दोन्ही पाय देऊन म्हणून मी जवळ ठेवलेत. खाऊ नकोस बुट म्हणजे बरं आहे. विठाला विठाला आगी लागोत आहे सुखा. कोणत्या सुखाला? जे सुख देवाचं भजन करू देत नाही त्या सुखाला आग लागो. श्री गुरु वैकुंठवासी ज्ञानसूर्य प्रचंड विद्वान श्री गुरु साहेबराव महाराज यांचं लग्न झालं. इच्छा नव्हती लग्न करण्याची. आईचा आग्रह, वडिलांचा आग्रह, काकांचा आग्रह, काकीचा आग्रह, गुरुजी मामांचा आग्रह, नातेवाईकांचा आग्रह आणि लग्न लावलं. 19 वर्षाला काही दिवस कमी होते. पंढरपूरला जाण्याचा योग आला आणि पंढरपूरला वाळवंटात एक कीर्तन ऐकलं. ते कीर्तन महाराष्ट्रातले ज्ञानसूर्य श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं कीर्तन ऐकलं. चांगल्यांचं ऐकायचं मानस ठेवी जा, देव तुमचं चांगलं करीन. कीर्तनात सटके ऐकायचं मनात ठूत जाऊ नका, यम सटके आणीन. कीर्तन ऐकलं, घरी आले. आईनं सांगितलं बाळा परवाला पाहुणे आलते रे, तुला सोयरीक आली. भूक लागली होती पण जेवलेच नाही. बाळा जेव ना. खोटं बोलले आईला, मी जेवून आलो. काय दुःख आहे? मला आई मला संसारात पाडायले. हा संसार मला भजन करू देणार नाही. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार, सार भगवंत, येथे सार भगवंत, सार भगवंत. संसार फलकट होता. रात्रभर झोपले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पाहुणा आलाच घरी. आईला आनंद वाटला. त्याला पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आपल्या मुलाला सोयरीक घेऊन आलाय. आणि श्री गुरु साहेबराव महाराजांचं लग्न जबरदस्ती लावलं, इच्छेच्या विरुद्ध. आगी लागोताय सुख सांगतोय. लग्न झाल्याच्या नंतर कुलाचार, शिष्टाचार, वरयात्रा. पूर्वीच्या काळात देवाला जात होती माणसं, आता हनीमूनला जातात. सर्व देवा आटपली. आईला सांगितलं, आई
आम्हा दोघांना पंढरपूरला पाठवतात का? जा म्हणे बाळा. उदात्त अंतकरणाने विटेवरच्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवलं. देवा, इच्छा नव्हती रे संसारात पडायची, हा संसार तुझं भजन करू देणार नाही. करणं मला मदत देवा, देवा करणं मला मदत, करणं प्रभू करणं मदत. घरी आले. ठीक आहे, पूर्वीच्या काळात इथं वयस्कर महात्मे येतं, माझ्या वडिला समान आजोबा समान. तुमच्या काळात शक्यतो शेजाऱ्यांना देखता, कोणा देखता, आई वडिला देखता बायकोला बोलत नव्हते. मलाही ज्ञान आहे त्याचं. पण श्रीगुरूंच्या सोबत जिनी लग्न केलं त्या स्त्रीला असं लक्षात आलं, त्या माऊलीला, की मालक काहीच बोलत नाहीत. आले घरी. प्रपंचाचा पहिला दिवस आहे. घरात प्रवेश केला. एका पेल्यात पाणी घेऊन, तांब्यात पाणी घेऊन, जिच्याशी पाणी ग्रहण केले, जिच्याशी लग्न केले, ती धर्मपत्नी आपल्या मालकाला पाण्याचा तांब्या घेऊन आली, फुलपात्र घेऊन आली. काय वडिलांनी जे आसन दिलं तर सासऱ्यानी लोखंडाचा पलंग असेल, लाकडाचा असेल, काय असेल, त्या पलंगावरून उठले आणि दरवाजेची आतली कडी लावली आणि पलंगाच्या खाली मांडी घालून बसले आणि दोन्ही हात छातीवर टेकले. पत्नीला सांगितलं, माय, मला तुमच्यासोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण माझ्या आई बाबांनी, माझ्या काका काकींनी, मामांनी मामींनी, इष्टमित्र सोयऱ्या सख्यांनी मला प्रपंचात पाडलं, मला माफ करताल का? महाराज, ती माऊली सुद्धा त्या काळातली होती. एका तिळा इतकं दुःख गुरुजी अंतकरणातनं आणता तिनं सांगितलं, अक्षिदा तर पडल्यात आपल्या अंगावर, अंतरपट दोघांच्या मधातला सुटलाय. तुम्ही माझे पती आणि मी तुमची धर्मपत्नी. हे नातं श्रुतीच्या, वेदाच्या, शास्त्राच्या, पुराणाच्या आधाराने, अग्नीच्या साक्षीने, सोयऱ्या धायऱ्याच्या साक्षीने आपण प्रपंचात पदार्पण केले. जी, मान्य करतो, पण एक लक्षात ठेव, स्पर्शा सस्पुरुषा तिजा येते आम हरिद्रादि चूर्णा भवस्थितो विधिकालाति सकलाम यत मंगला त्यक्त परिभवा. मी फक्त इधीनं तुझा पती झालोय, अजून स्पर्शनं नाही. एक हळकून वाटून माझ्या आणि तुझ्या अंगाला लावलंय. तुमच्या, तुम्ही बोलतोय ते तुमच्या म्हणले. एक हरिद्रादि कुंकुमम, हे फक्त विधीनं मी तुमचा पती झालोय, स्पर्श आतापर्यंत नाही. मी तुम्हाला जा म्हणणार नाही, पण जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुम्हाला आई म्हणेल. आपली राहायची इच्छा आहे का? आपली थांबायची इच्छा आहे का? जगात अशी नवरी असेल का राजे? नवऱ्यानं जर सांगितलं मी तुम्हाला माय म्हणील, तुम्हाला थांबायची इच्छा आहे का? सहज घरी गेल्यावर 2 मिनिटं विचार करा सज्जनांनो, आजची नवरी काय म्हणेल. पहिली गोष्ट, तो नवरदेवच असं म्हणणार नाही. कारण नवऱ्या मला कमेंट करते, मेल्या आमच्यावर दगड टाकतोय, खाना खराब होतो. नवरदेव असा भेटल का रे? लग्न केल्यावर बायकोला माय म्हणणार असा असेल का एखादा? आपण कशाला लोकांना दगड टाकायचे गुरुजी? नवरदेवही तसा भेटणार नाही. जी, तुम्ही जर मला माय म्हणत असाल, मान्य. लोकातला वितुष्टवाद तो करता धरता करविता परमेश्वर विटेवरचा मालक आहे, तो ठरवून घेईल. कालांतराने एके दिवशी त्या मुलीचे वडील वारले. आपल्या बापाच्या अंत्यविधी करता, बापाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ती मुलगी माहेराला गेली. महाराज नाही गेले, कारण जिला बायको म्हटलंच नाही तिचा बाप सासरा कसा होईल? होय गिरिजनाथ महाराज, जिला बायकोच म्हटलं नाही तिचा बाप सासरा कसा होऊ शकतो गुरुजी आपला? नाही गेले ते, नाही गेले.
आईनं सांगितलं, बाबानं सांगितलं, नाही म्हणे मी नाही जाऊ शकत. मुलीने वडिलांचा चेहरा पाहिला, चौघाच्या खांद्यावर बापाला दिले लोकांनी. म्हाताऱ्याचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम होता, तो आटपला. आणि आईला सांगितलं, आई मी येते का आता. आईने सांगितलं, बाई बाबाचे 10 दिवस होईपर्यंत थांब न, तू थांब न, वडिलाचे 10 दिवस होईपर्यंत. नको आई, येते मी येते. आईनं मुलीच्या गळ्याला विठी मारली आणि कडकडाटून उकसाबुकशी रडू लागली. माय 7 वर्ष झाले तुझ्या लग्नाला ग. मला असं वाटत होतं तुला झालेलं बाळ तुझ्या बाबांनी पाहून मरावं. तुला एखादी मुलगी, तुला एखादा मुलगा व्हावा, ते बघून तुझ्या बाबाच्या डोळ्याचे पारणे फिटावे. त्याने आनंदाने प्राण सोडला असता ग बाई. पण तुझ्या बाबा देखता तुला आपत्ती झालंच नाही. येते आई. आईनं पुन्हा एकदा हृदयाला मिठी मारली. आईनं सांगितलं, बाई माझ्या अंतकरणात शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुला एखादं बाळ व्हावं. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत तुला एखादा मुलगा व्हावा, एखादी मुलगी व्हावा. वाक्य काय वापरलं असेल मुलीनं. आई स्वप्नात बी इच्छा करू नकोस, मला मुलगा किंवा मुलगी होईल ही स्वप्नात सुद्धा इच्छा करू नकोस ग आई. स्वप्नात पण. का ग बाई. आई तुझ्या कपाळावरचं कुंकुम आलवलंय, तुझ्या कपाळावरचं कुंकुम आलवलंय, हे दुःख तुला डोंगरापेक्षा मोठं झालं. आई हे कपाळावरचं तुझ्या कुंकुम आलवलंय, हे दुःख तुला डोंगरापेक्षा मोठं झालं ग माय. मी सांगितलेलं वाक्य ऐकल्यावर तुला ऐकायची क्षमता नाही. पुन्हा कधीतरी कळेल. येते मी. हातातल्या बांगड्याचा आवाज आला. महाराज दारातल्या झाडाखाली बाजेवर आराम करत होते. तेवढ्या अवकाशात बैलगाडी आली आणि बैलगाडीतून एक माऊली उतरली. तिच्या हातातल्या बांगड्याचा आवाज आला. पाहिलं तर आल्यात वाटते. मनानं आश्चर्य केलं, जिचे वडील वारले ती परत कशी आली असेल. संध्याकाळची वेळ आहे. एकांतात दोघं तुळशी वृंदावनापाशी बसले आणि महाराजांचा शब्द पडला, माय बायकोला. माय तुमचे बाबा वारले तरी तुम्ही परत आलात, तुम्ही माहेरात राहिला नाहीत. काय वाक्य राजेहो, कशाला त्याग म्हणतात. हो तुम्ही जर मला माय म्हणत असाल तर मी तुम्हाला लेकरू म्हणते. आणि माय लेकराला सोडून माहेरात राहत असते का. आई लेकराला सोडून माहेरात राहत असते का. लेकराच्या जेवणाची फजिती पाहून आई माहेरातले लाडू खात असते का. नाही. त्यांचं नाव होतं श्री गुरु साहेबराव महाराज. गुरुवर्य रंगनाथ गुरुजींचे शिष्य होते. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचे शिष्य होते. श्रुतीनं प्रश्न केला, गुरुवर्य प्रपंचात पडल्याच्या नंतर प्रपंचाचा त्याग कशा करता केला. श्रुती माते जगातली पहिली पत्रकार श्रुती. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. हे श्रुती माते, हा प्रपंच, हा खटाटोप मला विटेवरच्या मालकाचं भजन करू देत नव्हता. हा प्रपंच, हा खटाटोप मला श्रीगुरु रंगनाथ गुरुजींची सेवा करू देत नव्हता. म्हणून या वैभवशाली प्रपंचात आम्ही लात मारली, लात. त्या सुखाला आग लागो म्हणून मालक पहिल्याकडे. आगी लागो तया सुखा, टाळ टाळ. आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो
मानले ते सुख संसाराचं. 50वा सप्ताह आहे ना तुमचा. कशा करता तुमच्या अंतकरणात भाव जागा सांगू तुम्हाला. सगळ्या भोगाला ज्यानं विस्तू लावलाय, सगळ्या भोगाला ज्यानं विस्तूला आग लावली, अशा श्री गुरु शंकर बाबांचा सप्ताह करता तुम्ही. सगळ्या भौतिक भोगाला विस्तू लावला म्हणून सप्ताह. एवढा मोठा वैभवशाली, इंद्राच्या वैभवाला लाजवील इतका गावाचं नाव कोरगळ ग्रामस्थ. छोटं गाव आहे, असं फारसं काय नाही, 1000 मतदान आहे. आणि एवढं मोठं माझ्या विश्वाच्या मालकाचा नामाचा उत्सव तुम्ही कोरगळ मंडळी, कोरगळ ग्रामस्थ वतीनं करता. तुम्हाला धन्यवाद. छान सात्विक सदाचारी पावन माणसं भेटायला आले. ज्यांच्याकडे बसलो त्यांच्याकडं माळदाचं घर, पिठेवरच्या मालकाचा फोटो. आनंद वाटला. दारात गाई, शेतीशी नाळ असलेलं गाव आहे तुमचं. ज्यांना शेती कळती का त्यांनाच भजन करावं. ज्याला माती कळत नाही का त्या हरामखोरानं भजनाच्या नादीच लागून विठाला विठाला. एक जण म्हणला, महाराज मातीचा आणि भजनाचा काय संबंध आहे? भडव्या, समुद्रातल्या माशा खाऊन भजन करतो काय? गुरुजी, भजन करण्यासाठी अंतकरण शुद्ध लागते आणि अंतकरण शुद्ध होण्यासाठी आहार शुद्ध लागतोय. आणि शुद्ध आहार देण्याची ताकद फक्त माझ्या काळ्या मातीत आहे. कुठंच नाही सापडणार शुद्ध आहार. आणि तो शुद्ध आहार संत दाखवतोय. जो आहार संत दाखवतोय, संत कळाल्याच्या नंतर देव कळत असतो. असा कुठं देव कळत असतो का? हरी प्राप्ती हरी प्राप्ती करावे संताचे देव भेटण्यासाठी संतांची गरज आहे. आणि संतांच्या प्राप्तीसाठी आपल्या विचाराची गरज आहे. आपले विचार गोड झाले पाहिजे, वैचारिक पातळी स्थिर असली पाहिजे. आणि वैचारिक पातळी स्थिर ठेवण्यासाठी काळ्या मातीतलं अन्न महत्वाचं आहे. हो, म्हणून तिच्यावर प्रेम करा. भविष्यात आपल्याला जगविल फक्त काळी माय. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला राजा असेल. लिहून घ्या गिरगावच्या बाळूचं वाक्य. हे कोण नाही कोण नाही कोण नाही, काय नाही काय नाही, ते आहे ना त्याची गतुडे बांधलेत, ते कोणी तुम्हाला विचारणार नाही. विठाला विठाला. पुनश्च कोरगळ गावातील जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. एका त्यागावर आरूढ अशा महात्म्याचा 50वा उत्सव तुम्ही करता. पुनश्च एकदा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आगी लागोतया सुखा. 100ला 100 कौरव मेले, एक नाही वाचलं, 100 मेले. बापाचं 14व्या जन्मातलं पाप. हस्तिनापूरचा इंद्रप्रस्थाचा राजा, या पवित्र भारत देशाचा राजा, मागच्या 14व्या जन्मातलं पापाचं गोठुडं घेऊन आला तर 100ला 100 कट्टे मेले. पोरायला नीट संपत्ती कमवून ठेव जा. मधात दुरे तसे बद पडू देतो आणि कडीला आल्यावर बांधाव ते उशेल्यावर पाय देतून बांध कोरी तू. हो, मुळीला अडकून आऊत हेडगाळलं, थुतरात रुमणं गेलं, एक दात नाही राहिला. हा माम 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 भात खाऊ लागला.
मी म्हणलं असे दात कस काय पडे. बायको म्हणली महाराज रूम न तोंडात गेलं. मी म्हणलं कस काय त्याला रूम न चोखायचा नाद आहे काय. नाही म्हणले आवतावून पडे गेले. म्हणलं आवतावून कस काय पडे. बांध करू लागले लहान्या भावाचा, सख्या भावाचा बांध करू लागला सुंबळ्या. पोटात घुसायला पाहिजे होतं रुमण्याचं कणीस, तोंडात नाही. कशाला असली संपत्ती. देशाचा राजा आहे, संपत्ती चुकीची 100ला 100 कट्टे मेले. हे कशासाठी कीर्तन ऐकायचे. कीर्तन ऐकायचं येसन सुटलेल्या बैलावानी निघला मका हाणायला कोणाची बी. नाही नाही नाही, ह्या बी कीर्तनात मस्त बसतेल. पप्याच्या बापाच्या पाया पडायची नाही, महाराजाच्या पाया पडती. तो ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पडती. काही काही उचले महाराजाच्या थैल्या घेऊन फिरतील, माय बापाला विचारित नाहीत. त्याला चंद्रभागेत पुरलं तरी ते हरामखोराला मोक्ष नाही. उचल्या महाराजाच्या थैल्या उचलीतून माय बापाला विचारित नाही, हरामखोरा. याला पाहिल्यावर गौ हत्या समम पापा. विठाला विठाला. इथं बसलेल्या तरुणांना सांगतोय, माय बापा इतका देव जगात कोणताच मोठा नाही. आजच्या सप्त्यातून एक ध्यानात घ्या. गिरगावच्या येड्या बाळूचा ऐका. सकाळी आंघोळ केल्या मायबापाचं दर्शन घेत जा. देवाचं विसरलं तरी चालेल, देव रागावणार नाही. मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची. माय बाबा केवळ सांगू का, ज्याला आई वडिलाचा आशीर्वाद नाही त्याला भारतातला कोणताच महाराज त्याचा उद्धार करू शकत नाही. काय त्या महाराजाची माय व्याली. माय बापाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमागं नाही त्याचा उद्धार करायचा काय. महाराज स्वतंत्र आहे का, बापाची आगिरी आहे का त्याच्या. नाही करू शकत. महाराज माय बापाचा आशीर्वाद नसणाऱ्याचा उद्धार ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही. पंढरपुरातले मालक करू शकत नाहीत, काशीतले मालक करू शकत नाही. ते 2-2 अभंग पाठ करणारे आम्ही करू शकतो का तुमचा उद्धार. विठाला विठाला विठाला. 100ला 100 खट्टे मेले. बापानं केलेलं चुकीचं काम. त्या गादीवर एका पवित्र बाईच्या 5 मुलांपैकी एक मुलगा बसला. त्याचं नाव आहे धर्मराज. गादीवर बसले. राजा धर्म आहे. महाराज या बाईला 5 लेकरं भजन करणारी होती. पाहती पांडव अखंड वनवास. पाहते पांडव अखंड वनवासी. राजाची पोरं होती ना, तरी पण वनवासात पण भजन करत होते. म्हणजे पांडव वारकरी होते. पांडव नुसते तोंडानं भजन करत नव्हते, अर्जुनाच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. या पांडवांची पत्नी तिच्या डोक्यावरचे केस कृष्ण म्हणायचे आणि इंचरल्याच्या नंतर जर केस खाली पडले तर ती जागा सुद्धा कृष्ण म्हणत होती. इतकी पवित्र पत्नी होती पांडवांना. गादी भेटली या पवित्र देशाची. 100 मुलांचा रास झाला आणि या मुलांचा बाप राज्य सोडून वनात गेला. बायको चांगली होती बिचाऱ्याची, वनात गेले. राज्यावर मालक 2, राजा पंडूचे 5 पुत्र आणि विदुर काका ही 2 जण आहेत. धृतराष्ट्र हा निघून गेला. हस्तिनापुराची मालकी दोघांकडे आहे. धर्मराजा गादीवर येत. आगी लागत आहे सुका सांगतोय. गादीवर येत. एके दिवशी धर्म, अर्जुन आणि भीम हे 3 लोक विदुर काकांकडे गेले. काका गावाच्या बाहेर एका झोपड्यात राहत होते. साधूचं लक्षण आहे. महत्व हरवी
चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे साधूचं लक्षण आहे. हा, पैसे फार झाले म्हणून पैशाची गादी केली, हे भोगवाद्यांचं लक्षण आहे. याला साधू कसं म्हणता येईल? साधू या सगळ्यातून बाजूला राहतो, त्याचं नाव साधू असते. काका होते विदुर काका, काकांकडे गेले आणि अर्जुनानं आपला प्रश्न मांडला. काका, आमची एक इच्छा आहे, हस्तिनापूरच्या वाटण्या करायच्या. काकाने सांगितलं, का तुम्ही राजा आहात आणि काय म्हणून वाटण्या? काही नाही काका. एक काका गाव सोडून गेलेत, आमचे बाबा वरे गेले, आता फक्त तुम्ही आणि आम्ही आहोत. आम्ही आहेत तोपर्यंत एका तिळाची बेईमानी करणार नाहीत, पण आमच्या पश्चात आमच्या मुलांनी तुम्हालाही त्रास देणार नाहीत, पण आमचे नातू जर तुमच्या नातवांना त्रास दिला तर आम्हाला नरकवास भोगावा लागेल, म्हणून आत्ताची आत्ताच 2 वाटण्या करून टाका. वेगात सांगतो. काकाने विचारलं, राजन तुम्ही मला किती मानता? किती मानता? किती मानता? महाराज, धर्माच्या, अर्जुनाच्या आणि भीमाच्या तोंडातून वाक्य पडलं, काका जन्मदात्या पित्या इतका तुम्हाला मानतो, तो वडला इतकं तुम्हाला मानतो, तो वडला इतकं. वा, याच्यानंतर कोणाला मानतात? विटेवरच्या मालकाला, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला. त्याला हृदयापेक्षा जास्त मानतो. मग तुम्हाला विटेवरच्या मालकाची शपथ आहे, मी मागताल ते देताल का? अर्जुनानं सांगितलं, काका अर्ध राज्य वाटून द्यायलो, त्याच्या पलीकडे काय? आणि तुम्ही जर म्हणले सगळंच राज्य देऊन टाका तरी देतोय. नाही 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 नाही, तुम्हाला जगदानंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या, विश्वाच्या मालकाची शपथ आहे एक. आणि तुम्ही मला जर पित्या समान समजित असाल तर तुमच्या बापा समान चुलत्याची शपथ आहे, मी मागताल ते देताल का? होय देऊ काका. माझं राहतं झोपडं जरा खराब झालंय, मी ज्या झोपड्यात राहतो का ते झोपडं थोडंसं डगमगीला आलंय, मला अजून चांगलं झोपडं करून द्या. भीम थोडे रागीट होते आणि भीमाने प्रश्न केला, काका अख्खं विश्व आमच्या तोंडात माती घालीन, इतका पवित्र काका असताना त्याला झोपड्यात ठेवायलेत आणि हे राज्यातल्या सिंहासनावर बसायलेत. अरे अरे भीम दादा, लोकांना काय म्हणायचं ती लोक ठरवतील. लोक आग्यामळाच्या माशा आहेत, लोक जायचा ओक, लोकांचा काय विचार करायचा? लोक आग्यामळाच्या माशा येतात. धुपण आणल्यावर ह्या इतक्या कडक माश्या, धुपण आणलं ना तर कांदा काढू देतात का नाही? आग्यामळाच्या माश्या उडून जातात, त्या धुपणानं आंधळ्या होत्यात आणि मध घेऊन जा म्हणतात. आणि याच माश्याला गण लावणार दिसलं की डसत्यात. काय केलं या माशाचं गण लावणार आहे ना? हा, लय माशा काय काय. एके दिवशी आम्हाला एक माशी भेटली, म्हणजे पकवाद्याला पैसे काय करायचे, म्हणजे दिन गहू पाठवून त्याच्या इथं. हा, तो आता आज फुकून दिल्या 20 वर्ष धुपण निघन पैशाचं, आणि पकवाद्याच्याच मुळावर आला का? नाही म्हणे हिने करायला काय पैसे पाहिजे. आता रात्रभर इथं हिना घेतल्यावर त्याला तूर कापता येते का? दिन नाहीस पोते गावाची, तू तर चंदा पैसे खाला गावरान तुपात बुडून सोंबळ्या. अशाही माशाले मोठ्या भेटतात आहे का नाही गिरिजनात? होतात ना आपण दोघं जण. नाव कशाला घ्यायचं, कारण लय पवित्र स्टेज आहे. विठाला विठाला विठाला. हे जे दुसऱ्याचं खपत नाही का, हे अतृप्त आत्मे येतं. अतृप्त आत्मे, अतृप्त आत्मे. जरा विश्व पाहाला जा. कल्याण स्टेशनला एक मुलगा गाडी घेऊन आला तर मला न्यायला. ती 3.25 कोटीची गाडी होती, 3.25 कोटीची. ते नोकरीला नव्हता. 1 रुपयाचं व्यसन न करता टोल नाक्यावर टाळ्या वाजून तृतीयपंथीनं 3.25 कोटीची गाडी घेतली होती. पकवाद्याला जर 9-10 लाखाची असली तर काय खालून जळायला तू. निर्वेष्टी होता बिचारा तो, निर्वेष्टी. त्यानं सुपारी सुद्धा खाल्ली नाही. या देशातला तृतीयपंथी, त्याला 3.25 कोटीची गाडी. जरा बाहेर बघ ना, काय इथली इथे इचकी तू. हे अतृप्त आत्मे असतात, अतृप्त आत्मे. रावण सुद्धा अतृप्त आत्मा होता बरं. रावण सुद्धा, पुराण सांगतं रावण अतृप्त आत्मा होता. रावण प्रचंड विद्वान होता पण अतृप्त आत्मा होता. चला, काकांनी सांगितलं, राजन लोकांना काय म्हणायचं ती लोक ठरवतील, मला झोपड्यात राहायचंय.
घरी गेले, झोपडं सुंदरसं केलं आणि एके दिवशी 5 भाऊ आले आणि अर्जुनानं सांगितलं, दादा धर्माला सांगितलं, धर्मदादा आम्ही थोडे लहान आहात त्याच्यामुळे विचारता येत नाही, पण राजा या नात्यानं तुम्ही काकाला विचारा की ह्या वैभवात न राहता तुम्ही झोपड्यात का राहता. पहिला प्रश्न केला, काका झोपडं देऊन टाकलंय, लोक आम्हाला काय दगड मारो, माती टाको, शेण टाको, अग्नी टाको, काय करायचं ते करो, पण मला प्रश्न एक माझा की तुम्ही झोपड्यातच का राहता. काय गोड उत्तर दिलं काकाने. बघा ना, काकाने विचारलं, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव तुम्ही विराट राजाच्या घरी नष्टचर्या करताना सुद्धा काय करीत होतात. ते म्हणले भजन. नष्टचर्या कळाली का तुम्हाला. नष्टचर्या म्हणजे परिस्थिती इतक्या टोकाची असताना खालचं काम करणं, याला नष्टचर्या म्हणतात. त्याच्यातला एकच मुद्दा सांगतो गुरुजी, आपण इथं सगळे पुरुष आहोत, हा कप्पा सोडून द्याला तर तरी पण 100% पुरुष नाहीत. का आपल्याला खोटे का होत नाही, वक्षस्थळ असतं नाही तर. ते अर्जुनाला नव्हते, गणेशबा नव्हते, ते अर्जुनाला नव्हते. अर्जुन नराचा अवतार. मग ज्याच्या वक्षस्थळावर खोटं स्तन नाही तो नराचा अवतार आहे. पण राजे हो, एका वर्षातले 3.5 ते 3 दिवस सोडून दिले तर पांढऱ्या रंगाची साडी नेसून, गंगावन घालून, पायात घुंगरं बांधून नृत्य शिकवावं लागलं हो, भ्रन्नडा व्हावं लागलं. काय मोठं जीवन असेल हो. काय वाटत असेल त्या अर्जुनाला. याला नष्टचर्या म्हणतात. पण त्याही नष्टचर्येमध्ये अर्जुनानं भजनच केलं. 12 वर्षाच्या वनवासात भजनच केलं. धर्माने विचारलं, काका आम्ही झोपड्याचं विचारतो, तुम्ही झोपड्यात का राहता. ऐका राजन, ऐका, त्याचंच उत्तर आहे. आयुष्यभर भजन केलं, पण ज्या दिवशी 100ला 100 कौरव युद्धात मेले, तुमचे काका गाव सोडून गेले आणि या इंद्रप्रस्थाचे, हस्तिनापूरचे, या पवित्र भारत देशाचे तुम्ही राजा झाले आणि त्या दिवसापासून भजन किती केलं. बोलती बंद झाली, धर्माची बोलती बंद झाली. धर्मानं सांगितलं, काका या वैभवाचं राज्य सांभाळत असताना, समाजाच्या नाना प्रकारचे चोचले पूर्ण करत असताना भजन करायला वेळ कुठं भेटतो या वाड्यात. काका म्हणले, अरे धर्मा, जो वैभव, जे वाडा भजन करू देत नाही, म्हणून त्या वैभवाला आग लागो, मी झोपड्यात राहतोय. आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया शुद्ध गाईचे वासर आहेत. शुद्ध गाईचे, चुकीचं प्रमाण देणार नाही, ते शुद्ध गाईचे वासर आहेत. आलं तरी गाणं म्हणणार नाहीत. वा अजय, किती वेळ कीर्तन करायचं. 11:30 काय रिसोड माफ आहे का तू. 21 किलोची पाहिली. अगो धंदा. तारखेला फोन केला,
वा रे वा. काय ग पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती. तो शेजारचं गाव आहे ना. ठीक आहे जाऊ दे. आगी लागत आहे सुखा. एका मुलीला वडिलांना 1200 एकर जमीन. 12,000. 1200 चुकून बोललो. कसं वाटलं आकडा ऐकायला? एव्हा ज्याला कवडीची अक्कल नाही ते म्हणला काय शेती परडच ना. शेतीत माणूसच भेटन. सुंबळ्या इकत घेऊन दाखव ना बायंगाने. इंच भरी काय कुठं आणि निघली तर आहे का ताकद घ्यायची. नुसते बोंबलत येत. आपले आंबा चोखून घेतला आणि कोय फेकून दिली. अरे पानचेट कुठला शेती. 12,000 एकर शेती एका माणसाला. एकटीच पोरगी. एकटीच पोरगी. सोयरिकी किती येत असतील बुवा. हे गणेश बा किती सोयरिकी. गुरुजी किती किती मोठाला नवरदेव येत असेल. सासऱ्याला 12,000 एकर जमीन. हत्तीवर बिजवारा आला. हत्तीवर बिजवारा. आपण ज्याला रुखवत म्हणतो, शिदोरी म्हणतो, मागणी म्हणतो, हत्तीवर 5-50 हत्तीवर बिजवारा आला. सूर सनई चौघडा वाजत होता. डीजे नाही भिताड पाडायला. सूर सनई चौघडा वाजत होता आणि अख्खं गाव दंग झाले. हत्तीवर बिजवारा. कोणाकडं? मेवाडचे राजपूत राठोड यांच्या वाड्यापुढे हत्ती थांबले. 34 मेवाडचे राजपूत राठोड त्यांच्या दारापुढे 34 हत्ती थांबले. एका हत्तीवर सोन्याची आबदागिरी आणि त्या सोन्याच्या आबदागिरीतून गावरान तुपातल्या पदार्थाचे डब्बे काढले आणि सुरसनई चौघडा वाजत बरमाटी सागाच्या चौकटीच्या दरोज्यातून आतमध्ये हत्ती. काय तुमच्या मुलीला मागणी आली. आईनं विचार केला हत्तीवर मागणी. 34 हत्तीवर बिजवारा. आपल्याकडं काय असं एवढं? मालकानं सांगितलं प्रिये आपली मुलगी सुंदर आहे. काय नाव होतं त्या मुलीचं सांगता येईल? किती महाराज फुकल्यावर सुधारताल तुम्ही? एखाद्या नाटकातली सिनेमातली विचारली तर पटकन सांगता नाही का? तिचं नाव आहे मीरा. छोटस देवघर आहे. त्या देवघरामध्ये अष्टधातूची मूर्ती आहे. त्या अष्टधातूच्या मूर्तीच्या समोर पायात चाळ बांधलेले, दार खिडक्या लावलेल्या आहेत. गळ्यामध्ये एकतारी घेतलेली. विना नव्हता. पुरुषवाक्य लक्षात ठेवा. विना नव्हता. एकतारी आहे. हातामध्ये चिपळी आहे. गळ्यात एकतारी आहे आणि पायात चाळ आहेत. आणि विटेवरच्या मालकाचा द्वापारयुगातला अवतार द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची अष्टधातूची मूर्ती आहे आणि तिथे नृत्य करून भजन करत होती. पग घोंगरू बांध मेरा नाची रे. पग घोंगरू बांध मेरा नाची रे. घोंगरू बांध मेरा नाची मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण हो गई दासी रे. पग घोंघरू बांध मेरा नाची रे. पग घोंघरू बांध मेरा नाची रे. पग घोंघरू बांध मेरा नाची रे. मैं तो अपने क्या बात. मैं तो अपने नारायण की हो गई दासी रे. दासी रे. पग घोंघरू बांध मेरा नाची रे.
नारायण आहे का नाही? कुठल्या वा. 1 तास झालं, जेवण झाली, सगळी झाली. नवरदेव म्हणला नवरी कुठे? बाबा आले सांगितलं त्या घरात भजन करायला. त्या घरात भजन करायला. तिकडच्या पाहुण्यांनी सांगितलं तुम्ही मनानं भजन बंद करून चल नवरदेवाला बोल. नाही म्हणले, आमचं संपलंय आता, आमचं ऐकत नाही, घराच्या बाहेर येत नाही, काही नाही, दारं खिडक्या उघडीत नाही. अविरत सारखं जीवन. शिंक जांबाई खोकला, तितका वेळ वाया गेला. हो, अख्खं जीवन सारखं भजन करते. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. आमच्याकडे वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर होऊन गेले. साधी व्यक्ती महाराज. विटेवरच्या मालकावर इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा की त्यांनी जीवनात कधी नवरात्रीतला घट मांडला नाही. नवरात्रीत विटेवरच्या मालकाचीच मूर्ती मांडायची. हीच माझी देवी आहे, तू विटेवरी सखय बाई, हो करी कृपा. काय याला वारकरी म्हणत असते तो. गाड्या सुटल्या, फिरायला निघला. कोणीकडे महाराज? फुकट गाड्या होत्या, म्हणलं चला सैलानीत जावा. तुला कापायला पाहिजे भडवे आडवं, गळ्यात माल घालून फुकट्या गाडीत म्हणल्यावर सैलानी निघाला पानचटा. तुला सैलानीलाच कापायला पाहिजे. हो, काय नाटक आहेत सगळे आपले. दोन्ही पेवावरी होय. इथंच नास्तिकपणानं लभ्यते. इथं एकदा हात आणि तिथं एकदा हात. शेपुड्यासारखं चरणं, शेळ्या गाईसारखं चरत नाहीत. याचा शेंडा आण, त्याचा शेंडा आण. पोट भरलं तरी तुळशीचा पण शेंडा आण. इतक्या लाचर शेपुड्या. आणि त्या शेळ्याचं वर्णन दिलं, इकडं तिकडं थुत्र घालणार यायचं. आपुला तो एक. आणि त्यांनी सांगितलं, खिल्लारे गुरुजी, कातकडे गुरुजी, स्वयं मीराबाईला वडिलांपेक्षा जास्त श्रीमंत राजाचा मुलगा बिजवारा घेऊन आलता आणि विनंती केली, करताल माझ्यासोबत पाणी ग्रहण? करताल पाणी ग्रहण? नाही. का नाही? माझ्यात काय कमी आहे? वरिले सावळे परब्रह्म. महाराज तार्किक लोक होते, काही साधी लोक नव्हती अजय तिथं. तार्किक लोक होते. सगळ्या लोकांनी विचार केला, साध्वी मीराबाई ह्या नवरदेवात काय उणीवत आहे? काही नाही, काही नाही. ह्या नवरदेवात एकच उणीवत आहे, याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं की भजन बंद होते. 12,000 एकरवाल्याची मुलगी आणि याच्या 1.5 पटीनं श्रीमंत नवरदेवाचा त्याग केला फक्त भजना करता. म्हणून मालक पहिल्याकडे प्रतिष्ठेचं गाठोडं डोक्यावर बसलं. बापाच्या इज्जतीचं गाठोडं, प्रतिष्ठेचं गाठोडं, भौतिक श्रीमंतीचं गाठोडं बापाच्या डोक्यावर बसलं. आणि बापानं सांगितलं, त्याग करतेस विष पाजीन. राजाजीने भेजा विष का प्याला, पिवत मीरा हाशिरे, पग घुंगरू बांध मीरा नाचिरे. मेले तरी हरकत नाही, मज होतं का विपत्ती. पण तो मात्र चित्तात असा. चला पुढे. 1800 बायका एका व्यक्तीला. 1800 काय माणसं असतील.
एक एक येतो माणसं इतके बेजार येत. तो 1800 बायका 1800. 8-9 कोणाला येते एखादा आहे का 9 बायकावाला इथे सोडून दिलेलं नाही सगळ्या घरी असावा. औषधाला तर नाही गावसायचा. ऊसातून चरकातून निघलेला ऊस तरी उभा राहील. हो नाही 9 बायका घरी ठेवल्या याची कांद्याची पात होईल का थत्तर खालीच पडलेलं. विठाला विठाला विठाला. 1800 बायका. साहित्रिक 18. 300 बायका आंघोळीला. 300 बायका. उठणं काढलं कोणतीनं, पाणी काढलं कोणतीनं, टावेल आणलाय कोणतीनं, अंगावर पाणी टाकलं कोणतीनं, सुरसनई चौघडा वाजायलाय, बावनिया चंदनाचा चौरंग, सोन्याच्या फिरक्या त्या चौरंगाल. काय थाट बापा. आणि माईनं पोराची आंघोळ करता करता वरून पाहिलं डोळ्यातला पाठीवर थेंब पडला. चर 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 पाठीवर फोड आला. पाहिलं हे लोटल्या बायका. ते राजा होता ते काय असं माय काऊन रडायली. ते असं थोडाच होता पोकळवादी कारभार. पाठ पाठ 150 इकडं 150 इकडं बायका. चांगल्या बायका होत्या त्या. लय काही कायला बायका बापा भारी. मायबापाला बोलू देईनात. हो त्याची चट संपत्ती हिसकून घेतली काय काय वाटोळीनं. नवऱ्याला मायबापाला बोलू देईनात बापा. काय बापा एक शब्द बोलू देईनात मायबापाला. एक शब्द काही न. 2 महिने जरी महादेवाच्या पिंडीवर दूध टाकलं तर काय उपयोगी. महादेवाच्या का गोळ्या संपल्यात काहीचं कल्याण करायला. हा नवऱ्याच्या मायबापाला बोलू देत नाही महादेवाला दूध घालायली. हे चुडेली नाहीस तू. विठाला विठाला विठाला. सासू सासऱ्याला न बोलणाऱ्या तुम्ही 4 जणी उभे राहा मुकाट्यानं. मी नाव घेईना. या इकडं पण 3 जणी येता. ए उठ तू पण उठ उठ उठ. तू या पापानं जळणगीर गावचा बाळ्या कशाला बसली कीर्तनात. त्या तिकडं 3 जणी आहेत त्या उठा. पण नग या गावाला घात होईल उगाही ना. कारण एवढ्या वेळेस माफ करतो. 60-70 ओळखू आल्या त्या म्हणल्या मग मी नाव घेतो का नाही मिळाला. लगेच अशा चाचपरल्या ना त्या. चेहरा पाहिल्याच कळतं. ही चाटकल्ली की समजायचं सास सासऱ्याला नीट बोलत नाही. नवऱ्याला आरतुर बोलणारी 6 जणी. आता मात्र उठिणारे. आता काय भीती नाही काय नाही ना. राहू द्या एवढ्या वेळेस. जरा खुश झाले. उगा अटॅक याचा एखादीला. घामपूस आहे माय घामपूस. तू लय घाम आलता. मला चांगलं कळत आहे. सगळे चरचर बोलतीस तू नवऱ्याला. आरुत्र बोलतीस आहे का नाही. वा 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 वा. हा तुझ्या भागात असेल त्या भागात निसर्ग पण कोपन माय. विठाला विठाला. धर्म नाही सांगितलं आपल्याकडे. तो धर्म नाही. चला सन 150 बायका बाजूला. ओल्या अंगांवरी माय काय नाही बाळा. ह्या भोगात गुतलास. सोबत शिदोरी काय. 55 वर्ष राज्य केलंस. 55 वर्ष संसार केलास. तुझे बाबा याच्यापेक्षा मोठे होते. माझ्या डोळ्यानं तुझ्या बाबाचे हाडं लाकडं जळाल्यासारखे जळाले. अंगावरचे रोम गवतासारखे जळाले. डोळ्याने धूर पाहिला तुझ्या बाबाचा. ठीक आहे आई. एका ग्रंथाला वस्त्र गुंडाळलेलं होतं आणि त्या ग्रंथावर एक शिल्लक वस्त्र टाकलं होतं भगव्या कलरचं केसरी रंगाचं. त्या वस्त्राचे 2 तुकडे केले. अर्धा तुकडा अंगावरचं भिजलेलं वस्त्र काढून टाकलं आणि एक गाठ मारली. त्याची लंगोटी केली आणि अर्ध्या तुकड्याची 3 गाठीची झोळी केली. आणि 1800 पत्न्यापैकी 1 नंबरचं जिच्यासोबत अगोदर लग्न झालं तिच्या दारात माय म्हणून भिक्षा मागितली. भिक्षाम देहि मा. 1800च्या 1800 बायकांना भिक्षा मागितली. निघून गेले. जंगलात एका झाडाखाली मुक्कामे. त्या दिवशी एक वाट सुरू भेटला. परिसरात 10-5 किलोमीटर गाव नाही. त्या झाडाखाली स्वतःचा कमलोंडो अडकिला. दर्भाची चटई टाकली. रस्त्याने भिक्षा मागितलेली झोळी अडकिली.
चिंतन सुरू झालं महात्म्याचं. सार्वभौम राजा तेवढ्या अवकाशात भजन ऐकून एक वाटसरू आला. त्यानं आपली पडशी टाकली. आनंद वाटला. एका महाराजाच्या बाजूला मुक्कामी. वाटसरू जो काय नव्हतं. महाराजांनी भजन आटपल्याबरोबर वरचा कमलंडू आणि ती झोळी काढल्याबरोबर पसरवली आणि सांगितलं, महाराज घेता का प्रसाद पाहिजे. आणि ह्या व्यक्तीनं भगव्या रंगाची लंगोटी गुंडाळलेल्या साधूनं आपल्या जवळची भिक्षा देऊन टाकली. आनंद वाटला. वाटसरू हुशार होता. त्यानं विचार केला, ज्या महाराजांनी आपल्याला जेवायला रात्री दिले त्या महाराजाची आपण सेवा करू. पाय दाबायला सुरुवात केली. महाराज म्हणले नको. महाराजांनी मनातली मनात विचार केला, 1800 बायकाचा भोग त्यागून इकडं आलोय, ते तुझ्या हातानं कशाला दाबून घ्यायचं अंग. महाराज होते ते. आणि सहज महाराजांनी विचारलं, कुठे चाललात. काही नाही, इथून काही अंतरावर एक मोठी नगरी आहे. त्या नगरीचे राजे गोपीचंद महाराज आहेत. त्यांची आई मैनावती आहे. आणि दर 6 महिन्याला मी त्यांच्याकडे जात असतो. तिथे गेल्याच्या नंतर आमच्या संसारामध्ये लागणाऱ्या द्रव्याचं साधन, काय द्रव्य असेल ते, गहू ज्वारी तांदूळ डाळ, ह्या सगळ्या काही गोष्टी राजा आम्हा भिक्षुकांना देत असतो. आणि त्या राजाच्या भेटीकरता चाललोय. भगव्या रंगाची लंगोटी घातलेल्या राजानं सांगितलं, अरे तो राजा आता भिकारी आहे. इतकं वाटसरू खालीवरी महाराजाला बोललो, या महाराजाला अक्कल नाही, याला डोकं नाही, याच्या गोळ्या संपल्यात, अमकं झालं तमकं झालं वगैरे वगैरे. त्या वाटसरूनं स्वतःची पडशी उतरली, वळकट उतरली आणि दुसऱ्या झाडाखाली टाकली. राजे पुन्हा तिथं. महाराज एकदा सांगतो आपल्याकडे याचं नाही, हातात जे पडेल ते मारील. डोळे भरून आले राजाचे. वाटसरूनं सांगितलं, आतापर्यंत माझ्या राजाला नाव ठेवलं ना, आता डोळ्यानं रडून जिरवता. ऐक राजा, ज्या राजाकडे तू उदात्त अंतकरणाने चाललास तो राजा मीच आहे, तो मीच राजा आहे. वाटसरूचे डोळे भरून आले. राजे सार्वभौम राज्य होतं, एवढं मोठं वैभवशाली राज्य होतं. तुमचं वैभव पाहिल्याच्या नंतर दिवसभर जेव्हा वाटत नव्हतं. एवढं मोठं प्रसन्न तुमचं वैभव आहे. 1800 पत्न्या आता. तुम्ही हा वेश का घेतला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला. बाळा, या 1800 पत्न्यांचे चोचले पूर्ण करत असताना, या संसारातली नाना प्रकारची वितंडवादाची खड्डे ही ग्रहछिद्र बुजत असताना अख्खं आयुष्य त्याच्यात चाललं होतं रे. मनसोक्त संसार केला. मुक्तचंद नावाचा पुत्र झाला. मुक्तचंदाच्या त्रिलोचनाचा पुत्र गोपीचंद, गोपीचंदाचा पुत्र मुक्तचंद. आणि मुक्तचंदाच्या डोक्यावर हात ठेवला, स्वराज्य देऊन टाकलं. आणि आता उरलेलं आयुष्य भगवंताच्या नामात घालायचं. तिथं राहून भजन नव्हतं करतायत. राज्य भजन करू देत नाही रे, संसार भजन करू देत नाही. म्हणून 1800 पत्न्याचा, त्या स्वराज्याचा त्याग केला फक्त भजनासाठी. म्हणून मालक म्हणतात,
काय त्याग आहे लोकांचा महाराज. फक्त देवासाठी या गोष्टीचा त्याग केला. आग लावली त्याला, आग लावली. लक्ष्मण प्रभू रामचंद्राच्या सेवेकरता गेले. उर्मिला महालात थांबल्या. मिथिलेचे राजा जनक त्यांच्या बंधूची कन्या 5 ते 6 दिपवाळ्या संपल्या. राणी साहेबांनी मालकाला सांगितलं, मालक आपली मुलगी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या सोबत वनवासात आहे. होय. श्रुतकीर्ती, मांडवी आणि उर्मिला तिघींना दिपवळीला घेऊन येता का? पत्नीच्या आग्रह करता मिथिलेचे राजा जनक अयोध्येला पोचले. रामायणात शोधायचं नाही, दुसऱ्या पुराणात पहा तर सापडेल. अयोध्येमध्ये प्रवेश झाल्याबरोबर कौशल्या मातेच्या कानावर वार्ता गेली, व्याही आलेत आपले. नियम होते. कपाळावरचं कुंकू मालवलेलं होतं. आडवा पडदा लावला. पलीकडनं कौशल्या माता आहेत, सुमित्रे आईसाहेब आहेत. अलीकडनं महाद्वारात दरबारामध्ये महालामध्ये जनक उभे आहेत. विनंती केली, उर्मिलेला नेण्यासाठी आलो. कौशल्या आईसाहेबाची मान खाली होती, डोळे पाण्यानं डबडबलेली होती आणि दुःखद स्वरातून वाक्य पडलं, येत असेल तर घेऊन जा. गुमास्त्याच्या हाताने महाल विचारला, लक्ष्मणजीचा महाल कुठे आहे? एखाद्या दुकानातली सुवर्णाची वस्तू जितकी साफसुथरी असते तितका उर्मिलेचा महाल साफ होता. महाराज, उर्मिलेला पूर्ण निसर्गातल्या पूर्ण अकृत देवता प्राप्त होत्या. वायू महाल झाली होता. पतिव्रतेची ताकद आहे, तिची देवावरी सत्ता. माझ्या मावल्यांना मगाशी दुःख वाटलं असेल आमच्यावर बॉम्ब का टाकला. त्याचं कारण सांगतो. माझ्या माईनो, नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या ताब्यात देव असतो. तुका म्हणे पतिव्रतां तिची देवावरी सत्ता. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. मालकाच्या सेवेची ताकद आहे, फार मोठी ताकद आहे, फार मोठी. तुम्हाला भजन नाही करता आलं तरी हरकत नाही. आणि त्याचा एक पुरावा सांगतो. तुम्हाला नाही विना घेतला, नाही भजन केलं, नाही कीर्तन करता आलं किंवा काही ताण घेऊ नका. तुम्ही किती मोठे आहात सांगू का? कीर्तनकाराला जन्म द्यायचा तुमच्या हातात आहे. भागवतकाराला जन्म द्यायचा, रामायणकाराला जन्म द्यायचा, शिवपुराणकाराला जन्म द्यायचा तुमच्या हातात आहे. वारकऱ्याला जन्म द्यायचा, ज्ञानोबरायला जन्म तुम्ही दिला, तुकोबरायला जन्म तुम्ही दिला, सावताबाबाला जन्म तुम्ही दिला, नाथबाबाला जन्म तुम्ही दिला, नामदेवरायला जन्म तुम्ही दिला, सेना महाराजांना जन्म तुम्ही दिला, चोखोबरायला जन्म तुम्ही दिलाय, रविदासांना जन्म तुम्ही दिलाय, कबीरांना जन्म तुम्ही दिलाय, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म तुम्ही दिलाय, शंभूराजांना जन्म तुम्ही दिलाय, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना जन्म तुम्ही दिलाय. किती मोठे आहात माझ्या माईनं तुम्ही, किती मोठ्या. इथं बसलेली हजारो लोक गिरगावच्या बाळ्याला इकत घेतील. कशाला एवढी जत्रा भरली का नाही? आज जवळचाच बाळ्या होता. इतक्या जवळच्या महाराजासाठी इतके लोक येत असतात का? इथं बसलेली हजार लोक हजारो गिरगावच्या बाळ्याला इकत घेतील. तरी पण तुम्ही माझ्या पुढं बसलात. मला सुद्धा एका महाराष्ट्रातल्या स्त्रीने जन्म दिलाय. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या माझ्या माईने, इतक्या मोठ्या आहात. तुम्हाला बाकी काही गोष्टी करायची गरज नाही. फक्त कुटुंबातल्या लोकांची गोडशी सेवा. महाराज, लोपामुद्रा नावाची तुमच्यातली एक स्त्री होऊन गेली. ती पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडली नाही, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पाया पडली नाही, रामचंद्र तिच्या नवबाऱ्या पाया पडली. शितीने विचारलं काय मिळेल? मोकड्या बस म्हणले. आपल्याला पाया पडू दिलंय मोठे, पण केलं काय? ती जीवनात दिवसात 3दा दर्शन पतीचं घेते.
सकाळ दुपार आणि संध्याकाळ. नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या पाया मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पडतात. तिची देवावरी सत्ता. माझ्या माईंनो राग येऊ दे नका गिरगावकराचा. नवऱ्याच्या पाया पडत जा. एक बाई म्हणली त्याची लायकीच नाही पाया पडायची, तरी पडत आहे. माझा स्वार्थ नाही माझ्या माईंनो, माझ्या देशाचा स्वार्थ आहे, या पवित्र भारताचा स्वार्थ आहे. नालायक नवऱ्याच्या पण पत्नीनं पाया पडायचं. कारण सांगतो, नवऱ्यानं जर हरामखोरपणा केला आणि त्या हरामखोरपणाला कंटाळून जर आईनं नालायकपणा केला तर तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलीची मुलाची काय अवस्था होईल. म्हणून माझ्या माईंनो तुमच्या चप्पलला स्पर्श करून प्रणाम करतो. त्यानं किती जरी नालायकपणा केला तरी करू द्या, त्याच्या पायाच पडा. आणि आपली मुलगी आणि मुलगा पक्षीन जशी आपली पंखाखाली सांभाळते तसे आपल्या बाळाला तुम्ही मोठं करा माझ्या माईंनो. कारण ते भारत देशातले उजळते तारे असतील, या देशातले पवित्र सूत्रधार असतील. याच्याकरता हा माझ्या देशाचा स्वार्थ आहे. आणि तुम्ही ऐकू शकता, मुंगळे कोणीकडे थुत्र करून चलत आहेत, मुंग्या रांगा सोडित नसतात. म्हणून उपदेश मुंगळ्यांना नाही, मुंग्यांना आहे. आता जरासं बरं वाटलं त्याला. पहिल्यांदा म्हणले असते मा या गावातल्या लोकांनी हे मेलेला आणलंच कशाला, आमच्याच बॉम्ब टाकतो. नाही माझ्या माईंनो, माझा स्वार्थ आहे. माझ्या वारकरी संप्रदायानं फार मोठं केलंय. राज्य, राणी व संपत्ती. या देशाची संपत्ती कोण असेल तर या पवित्र देशाची स्त्री आहे. याच्याकरता म्हणतोय. नाही काय माझं काही घराला घर नाही, तुमचं काही भांडण नाही, कशाला तुम्हाला वाईट. चला, उर्मिलेच्या महालात जनकाने प्रवेश केला. तो महाल बघितला माझ्या माईंनो. एका खांबाला टेकन देऊन डोळे बंद असलेली स्त्री एकच जप करत होती, पती परमेश्वराय नमः, पती परमेश्वराय नमः, पती परमेश्वराय नमः. रामचंद्राय नमः नाही, हा नाही, पती परमेश्वराय नमः. माझ्या माईंनो, अंध असणारा नवरा, बाईनं विश्व पाहिलं नाही पट्टी बांधून. नवऱ्याच्या मूर्खपणामुळं डोळे असून विश्व न पाहणाऱ्या पतिव्रता स्त्रीला जंगलात जायची वेळ आली. नवऱ्याच्या सेवेची ताकद आहे का माझ्या माईंनो. भूक लागलेला वाघ, भूक लागलेला वाघ ज्या वेळेला धृतराष्ट्राकडे धाव घेतो, पायाखालच्या वाळलेल्या काड्या आणि पानं चुरगाळत असताना बाईच्या लक्षात आले कोणीतरी हिंस्र पशु आपल्या पतीकडे धाव घेतोय. आणि तात्काळ त्या वेगानं तिकडे जवळ गेली आणि मालकाच्या हाताला स्पर्श केला. महाराज, पतिव्रतेनं मालकाला स्पर्श केल्याबरोबर हिंस्र पशु सुद्धा वापस गेला. इतकी तुमच्यात ताकद आहे. आपल्या पतीच्या स्त्रीच्या वैभवामुळे, पातिव्रतेच्या गुणामुळं हिंस्र पशु सुद्धा तिच्या नालायक पतीला कुरतडत नव्हता. इतकी तुमच्यातल्या पतिव्रतेची ताकद आहे. एवढी मोठी शक्ती आहे तुमच्यात, एवढी मोठी शक्ती आहे. चला, खांबाला हात देऊन आपल्या पतीच्या नामाचा जप करत बसलेली आवाज दिला, उर्मिला. नाही बोलल्या. दुसरा आवाज पडला, उर्मिला. नाही बोलल्या. महाराज, दुःख वाटलं काकाला. एवढा मोठा मिथिलेचा राजा मी पुतणी करता आलोय आणि मी दोन आवाज देऊन बोलत नाही, तिसऱ्यांदा आवाज दिला, उर्मिला. काका, तुमचं काय मत आहे ते लवकर आठवा. कारण तुम्ही जर जास्त बोलत राहिले तर माझ्या भजनाला व्यत्यय येतोय. तुमचं काय मत आहे ते सांगा. महाराज, हा भाव ऐकल्याबरोबर सीतेला वाट लावत असताना जितके जनक रडले नाही का, तितके उर्मिलेचा शब्द ऐकल्यावर रडू लागले. माय, सीता रामचंद्रांसोबत वनात आहे ग. जी काका, तुझे मालक रामचंद्रांची सीतेची सेवा करण्याकरता गेलेत. माझीच इच्छा होती काका. काय वाक्य हो. माझीच इच्छा होती काका, माझ्या पतीने ज्येष्ठाची सेवा करण्याकरता जावी. एक बोलू का ग ताई. काय काका, मला असं वाटते ते येईपर्यंत तू माहेरात चाल ना ग. काय वाक्य बोलावं काका. जिच्या पतीनं पाण्याचा थेंब न घेता ज्येष्ठाची सेवा करण्याकरता वनात जावा,
ज्या ज्येष्ठाला विश्वाची ताकद, ज्याच्या विश्वाचा देव आहे असा ज्येष्ठ मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र अंगावर झाडाची साल पांघरून जावा, कोणाला श्रीमंत आणि कोणाला भिकारी करायचं, जिला लक्ष्मी म्हणावा ती माझी बहीण बिना चप्पलची दगड उशाला घेऊन वनात झोपते. आणि त्याच पवित्र कुळातल्या मुलीनं मालक वनात असताना, मोठी जाऊ वनात असताना, विश्वाचा बाप वनात असताना भजन बंद करून माहेरात लाडू खावा नकोय काका. काका त्या माहेरातल्या सुखाला आग लागो, आगी लागो तया सुखा. नाही गेल्या उर्मिला का परमार्थात आडवं येते, ते सुख परमार्थ करू देत नाही. बघा भरताचं जीवन, एका सर्पिणीचं चरित्र वेगळं झालं का? कधी झाला म्हणतो आजे? एका सर्पिणीचं आणि भरताचं चरित्र आहे. सर्पाची पिलं चावत होते, आईनं सांगितलं नका चावू रे, चावू नका. मुलाने विचारला, हे भजन करणारा साधू आहे, त्याच्या मांडीवरची लंगोटी बाजूला सरकली, लालबुंद त्वचा होती, राजकुमार होते भरत, राजाचा पुत्र आहे. त्याच्या मांडीचे लचके मारले तर आपलं पोट भरण. आईनं सांगितलं, पाप्यानो कोण्या जन्मात काय पाप केलं याच्याकरता सर्प झालोत रे. एका साधूचं मांस खाल्लं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत आपल्याला कीटकाची योनी प्राप्त होईल. ठीक आहे आई, माफ कर. एक जण मला म्हणला, सर्पिन अशी इच्छा का करू शकते? अरे तू मूर्ख आहेस. ती सर्पिन एका साधूची पत्नी होती, पदभ्रष्ट होती ती. कोण विचार करील याचं कशाला डोकं लावता? महाराज साधूच्या पुढे सर्पिन काय करू शकते? मुनिश्री शृंगांनी भजन केलं, किल्लारी सर, कातकडे सर, मुनिश्री शृंगांनी भजन केलं. 16 योजनाची जमीन आहे, त्या 16 योजनाच्या भूखंडात मुनिश्री शृंगांनी भजन केलं. त्या जमिनीमध्ये वाघ सिंह गाईला धरीत नाही, वाघ हरणाला धरीत नाही, सर्पाचं मुंगसाचं भांडण होत नाही. का? मुनिश्री शृंगांनी भजनानं निर्वैर केलेली भूमी आहे. तर ज्या भरताने अंगाला काव लावली त्याला सर्पिन कशी चावन याचं जरा डोक्याचं भान ठेवलं पाहिजे. ही चारवाक म्हणायची हरामखोर आपल्याच जन्माला येते, तर आपल्यासारखी राहतात आणि आपल्याच पुराणाची वाभाडे काढतात. या भडव्यांना चारवाक म्हणतात. विठाला विठाला भरताला त्या सर्पिणीने विचारलं, राजकुमार तुमच्या आईने तुम्हाला अयोध्येचं स्वराज्य मागितलं होतं, ते स्वराज्य न भोगता तुम्ही इथं नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाला काव लावून का बसलात? भरताच्या डोळ्यातून पाणी आलं. बाई, माझ्या विश्वाच्या बापाने वनात बिना चप्पलचं फिरावं आणि कनिष्ठाने राज्य भोगावं हे कोण सांगितलंय? नकोय माय, विश्वाचा बाप येईपर्यंत त्याचं भजन करायचंय. त्या राज्याला आगी लागू तया सुखा. नकोय नकोय नकोय. या माझ्या संप्रदायात 1425 गडी होते. 1425 गडी. फॅक्टरीचा मालक नव्हता, शेतकरी आहे शेतकरी. 3600 एकर, 3600 एकर ऊस आहे. 3600 एकर ऊस पारे, 3600 एकर ऊस. पुण्याचे आबाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई. 1425 गडी होते. काय वैभव असेल बापाकडं. पण तुकोबाराच्या संसारात दुसऱ्याच्या शेतात बांधावर पिकलेल्या उमराचे उमरं येचून आणायचे आणि ते उमरं खाऊन संसार धकिला. पण नाही माहेरात गेल्या. का कशा करता? महाराज तुकोबारायचं भजन ऐकायला भेटत नाही. इतकं नाही गुरुजी, इतकं नाही. महाराज तुकोबाराय किती भजन करत होते हे डोक्यातलं काढून टाका. तुकोबाराय ज्या डोंगरावर गेले त्या डोंगराचा रस्ता विचारायचं काम पडत नव्हतं. उमटलेल्या पावलाला कान लावला आणि ज्या उमटलेल्या पावलामधून जर विठ्ठल दोन्ही निघला तर बाईसाहेबांनी समजायचं या रस्त्याला आमचे मालक गेले. तुकोबारायच्या पायाचा स्पर्श झालेली माती सुद्धा विठ्ठल म्हणत होती. एवढा पुरुषार्थ सोडून बापाच्या वैभवाला आग लागो, आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. जा माझ्या नामदेवरायच्या जीवनात. बादशाहकडे वडील सरदार होते. नामदेवरायचे सासरे राजाईचे वडील दीपावलीला नेण्यासाठी आले. भाऊ 2 गुमास्ते. वेगात सांगतो. माहेरी गेली एक साध्वी, एक पवित्र स्त्री, एका वारकऱ्याची पत्नी. माहेरात गेल्याच्या नंतर सोन्याचा पलंग होता. एका पुरुषार्थी काम केलं आणि राजाने सरदाराला पलंग बक्षीस दिला. ह्या पलंगावर आपण झोपण्याऐवजी आपल्या मुलीला देऊन टाकावा असा भाव
त्या सरदाराच्या अंतकरणात आला. ते सरदार होते बिदरच्या बादशाचे, दामू शेट्टीचे व्याही, गोणाबाईचे व्याही, राजाईचे बाबा, नामदेवरायांचे सासरे. तो पलंग जशाल तसा ठेवला. मुलगी दिपाळीला आल्याच्यानंतर झोपायला टाकला. नाही झोपले आईसाहेब. एकांतात सोबत गेलेली 2 गुमास्ते आणि मुलाला विचारलं, बाळा आपल्या ताईची परिस्थिती कशी आहे? भावानं सांगितलं बाबा, मुलानं सांगितलं बाबा मी सांगू शकत नाही, कारण बहिणीनं भावाला सांगितलं होतं तुला माझी शपथ आहे, माझी परिस्थिती जर आई बाबाला सांगशील तर बहीण मेलेली ऐकशील. भावान परिस्थिती सांगितली नाही, पण सोबत गेलेले 2 गुमास्ते होते. त्या गुमास्त्याला एकांतात घेतलं, आतून दार लावलं. बिदरच्या बादशाच्या सरदारांनी प्रश्न केला नामदेवरायाच्या सासऱ्यांनी, का रे तुमच्यावर मी किती प्रेम केलं? त्या 2 नौकरांना सांगितलं, मालक माय बाप जितकं प्रेम करतात त्याच्या कोटीपटीनं तुम्ही माझ्यावर प्रेम केलंय. मग मायबापा इतकं प्रेम करणाऱ्या सरदाराची शपथ आहे, आमच्या जावयाची परिस्थिती कशी सांगा. डोळे भरून आले. चंद्रभागेचं पाणी गेल्यावर पेलोत आणि वापस येताना चंद्रभागेचं पाणी पेलोत, जेवलोत घरीच. तुमच्या लेकीच्या इथं जावायची तर जेवायला सुद्धा नाही. बापानं त्या दिवशी मुलीची हाजरी घेतली. माय एवढी मोठी गावरान तुपातली चणचणीत पदार्थ आहे, जेव म्हणलं तरी थोडासा पदार्थ खाते, पोटभर जेवत नाहीस. तुझ्या घरी गोदडी झोपायला येते तर सोन्याचा पलंग याच्यावर झोपत नाहीस. ऐका म्हणे बाबा, माझ्या घरात ती सगळी लोक कण्या खातेत पण 2 टाइम भजन करतात. माझ्या घरात झोपायला गोदडे आहेत पण आमच्या घरात टाळ चिपळी विना वाजतोय. इथं सोन्याचा पलंग आहे पण या वाड्यात टाळ ऐकायला येत नाही. इथं गावरान तुपातली पदार्थ आहेत पण इथं टाळ ऐकायला भेटत नाही. बाबा मी झोपड्यात राहते, दर 3 दिवसाला पोटभर जेवते, 2 दिवस 2-2च पळ्या कण्या खाते, पण त्या घरामध्ये अविरत विटेवरच्या मालकाचं भजन ऐकायला भेटतंय. हा 6.5 क्विंटल सोन्याचा पलंग आहे पण इथं भजन ऐकायला भेटत नाही. आगी लागो तया सुखा विठोबार कुमाई,
मिनिट बसा बसा, 2 मिनिटं बसा. गावातील पंचक्रोशीतील सर्व तरुणांना एक विनंती करेल, राजू वाट्याला जे आलेलं ते काम करा जा रे, काम करा जा. ज्याचं शिक्षण संपलंय त्यानं बापानं कमवलेली ज्वारी नका खाऊ रे. 8 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये संध्याकाळी घरी आणि जाय राजा, तरी तर तू लग्न करण्याच्या लायकीचा आहेस. काम कर जा, काम कर जा. एक तरुण मला म्हणला, मला एक महाराज भेटले आणि ते म्हणले पैसे का संघ बांधून न्यायचेत का. अरे ऐकू नको त्या सुंबळ्या महाराजाचं रे, त्याचं कशाला ऐकतो. त्यानं पैशाच्या गाद्या केल्यात आणि त्याचं कशाला ऐकतो. तुला जर बायको जगवायची असेल, लग्न करायचं असेल तर 2 पैसे कमव जाय. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे आपल्या जवळचा संपला गुरुजी, की आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपल्याला पत्रिका देत नाही तो. त्याच्यामुळं कोणाच्या वाट्याला शेती असेल, नोकरी असेल, काय असेल, 2 पैसे घरी आणा. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. देव आणि संत हे फार मोठे आहेत, पण धर्म करायचा असेल तर पैसा लागतो. एवढा मोठा मंडप तुम्ही गावकऱ्यांनी दिलाय. त्या मंडपावाल्यानं सांगितलं का तुम्ही आता सप्ताह करायले तुम्हाला फुकटच देतो, कारण त्याला बायको असेल ना. काय मंडपावाला संन्याशी तोडायचे जिजा, त्यालाही लेकरं बाळा असतील का नाही. म्हणून धर्म जर करायचा असेल तर अर्थ लागतो राजे हो. याच्या पलीकडे सांगू का, 2 पैसे कमवणाऱ्याच्या पुढं बायको नंदीबाईला आणि झुलती. हां, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी. मी तरी नंदीबाईल म्हणलो, आळंदीतले मालक दुसरंच म्हणले पण नको. हो, सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. तरुणांनी काम करा जा. या महाराष्ट्रातल्या मातीतला तरुण हा कर्मशील असावा, कर्तव्यनिष्ठ कर्तव्य दक्ष असावा. त्यानं जर काम केलं तर उद्या धर्माची सेवा करू शकतो. एखाद्या पवित्र संतांच्या पुण्यतिथीला तो अन्नदान करू शकतो. उदात्त अंतकरणाने आपल्या संसारातली लोक घेऊन गाडी घेऊन आळंदी, पंढरी, देहू, पैठणला दर्शनाला जाऊ शकतो. कोणाच्या पुढं हात पसरायची गरज नाही, लाचारी करायची गरज नाही. म्हणून काम करत जावा ही तरुणांना विनंती करतो. मोठ्या उदात्त अंतकरणाने एवढा मोठा वैभवशाली हा ज्ञानयज्ञ तुम्ही भरवला. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. मला वाटतं उद्या गुरुवर्य श्री गुरु जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार, जिथं मंदिरच नाही तिथं मंदिराची उभारणी, गौ मातेची सेवा आणि दीनदुबळ्यांची सेवा करणाऱ्या विश्वाच्या मालकानं पाठवलेल्या देवदूताचं उद्या कीर्तन आहे. श्री गुरु पाचपोर बाबा माझ्या अंतकरणातलं अत्यंत सात्विक रत्न, मी त्यांचं ऐकूनच गौशाळा बांधली. अजयला माहीत आहे, मी श्री गुरु पाचकोर बाबांचा आदर्श घेऊन मी स्वतःच्या शेतात गौशाळा बांधली. 100 गायी बसतील असं सुंदरसं सुरेल बांधकाम केलं. बऱ्यापैकी आता गायीत वाढवत हळूहळू वाढवील आणि त्या जितक्या जोपासता येतील तितक्याच घेईल. नाही तर उगं लोकांनी बरं म्हणावं म्हणून गायी आणल्या आणि गोचडा आत्महत्या करायला निघाले. तर गोचडायला विचारलं तुम्ही कुठं चालले, म्हणले मी आत्महत्या करायला चाललो. का? गाईला आम्हाला प्यापुरतंच रक्त नाही, त्याच्यामुळे आम्ही आत्महत्या करायला चाललो. असं करू नका. आपल्याला जितकं सांभाळता येते तितकं करा. पुन्हा एकदा सांगतो, ज्याला 10-5 एकर जमीन आहे त्यानं त्याच्या दारात एखादी गाय बांधा. एक सांगतो, ज्याला नोकरी आहे त्यानं त्याच्या बंगल्यापुढे एक गाय बांधा ना. काय बंगला पडेल का त्याचा? पगार आहे ना तुला रे. एक गाय सांभाळ रे, एक वासरू सांभाळ. वासरू सांभाळ, तुझे पूर्वज तुला आशीर्वाद देतील. गायीची साधना, गायीची उपासना श्री गुरु पाचपोर बाबांकडनं मी शिकलो. उद्या त्यांचं कीर्तन आहे. अशीच गर्दी करा ही तुम्हाला विनंती करतो. आणि गावकऱ्यांनी मोठ्या उल्हासात एवढा मोठा यज्ञ केला. गावकऱ्यांच्या वतीनं अजय लवडे गरजा महाराष्ट्र तो चॅनल चालवतोय, त्यानं मला संपर्क केला. त्याच्याकडं ते पुन्हा उद्योगी आहेत, ते त्याच्याकडं मला वाटते वरद का विघ्नहर कलरचं दुकान सुद्धा एक काम करतोय. ते मला रिकाम एक पोरग माझ्यासोबत 8 सोबत होतं, 8 दिवस होतं. बूटसुद्धा माझा सरळ करायचं. म्हणलं चांगली सेवा करायला माझी कातकुडे गुरुजी. आपला बूट कोणाला पाय देऊ देत नव्हतं, काळा बूट आहे नरी, त्याच्यावर पांढरा होऊ देत, इतकी सेवा करू लागलं. मला नंतर एक जणांनी सांगितलंय मायबापाला बोलत नाही, भडव्या उतर म्हणलं. मी एकदा वाचलोय आणि तू जर गाडीत बसलात मग गाडी पुन्हा पुला खाली जाईल, तू खाली उतर. मायबापाचे विरोधक गाडीत बसू देत जाऊ नका. आपल्या लोकांनी जे मायबापाला मोजित नाहीत ते हराम खोरायला कधी नाही गाडीत बसायचं. एक सांगू का तुम्हाला, राग येऊ देऊ नका तरुणांनो. मायबापाची सेवा करणाऱ्याचा मी आदर करतो, काय नवलाची गोष्ट नाही. माझ्या देहूतले मालक पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. आईवडिलाचं दर्शन घेणारा जगात सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ. उपस्थित आमचे गिरिजनाथ मृदंगाचार्य, मोठ्या वैभवशाली परंपरेत श्री गुरु
माझ्या गुरुवर्य प्रति शांतीब्रह्म एकनाथ महाराज असे श्री गुरु भास्करगिरी बाबांच्या सानिध्यात असतात. आदरणीय हरिभक्तीपरायण आकाश महाराज असतील, पाठीमागं सुद्धा मृदंगाचार्य आहेत, गणेश महाराज आहेत, तुम्ही हे सगळी मृदंगाचार्य, रथी महारथी लोक आहेत. अहो एक एक गौसत नाही. तुमचं गाव किती नशीबवान, इथं 550 मृदंगाचार्य. महाराज या श्री गुरु शंकर बाबांची कृपा आहे, एवढ्या मोठ्या साधूची कृपा आहे, एवढी मोठी मृदंगाचार्य इथं बसलेले आहेत. पंचक्रोशीतून आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपासक, तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. एक सांगतो माझ्या माईंनो, भंगिऱ्याचं ऐकून काही बी उपास धरू नका बरं. भंगिऱ्याचं ऐकून उपास धरू नका. उपास 24 एकादशा, 5 परवान्या, अर्ध उपवास, 1 तास 1 टाईम जेवून सोमवार, शक्य असला तर प्रदोष. याच्या व्यतिरिक्त उपवास माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराने सांगितला नाही. आणि ते उपवास धरल्यावर जर पैसे भेटत असतील तर मला सांग माहिती उपवास कोणता आहे तो. असं काय नसते. उगं हेमोग्लोबिन कमी कर, व्यसनी नाहीत तरी आपल्या बायका आजारी पडतात. या भंगिरेनं सांगितलेले वृत्त करतात. करू नका. तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो. फक्त माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारानं सांगितलेलेच उपवास करा, त्याच्या व्यतिरिक्त वेगसुद्धा करू नका, ही तुम्हाला विनंती करतो. सर्वांना प्रणाम करतो. गावकऱ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. एक छोटंसं गाव आहे. खरं तर त्यांचा विचार केला, या गावानं एवढा मोठा सप्ताह करणं म्हणजे नातवानं आज याला कडाल घेणं. गुरुजी नातवानं आजोबाला कडेवर घेणं. फार छोटंसं गाव आहे. 700-800 मतदान म्हणजे गावाचं आहेच काय, किती परिस्थिती. आणि एवढं मोठं वैभवशाली केलं. असं तुम्ही परमार्थात वैभव दाखवता, याबद्दल तुम्हाला प्रणाम. नाही तर असे लय हरामखोर आहेत. एक जणानं गोव्यात पोरीच्या वाढदिवसाला 32 लाख खर्चिले आणि जहाजात वाढदिवस केला. तिथं का हरिपाठ होता, का गाथा होता, का ज्ञानेश्वरी होती. आज याची 9 एकर जमीन इकली, गोव्यात पोरीचा वाढदिवस केला. म्हणलं महाराज जमलं का नाही. म्हणलं मला भेटलाच तरी पाप लागलं. एकानं बापाची 3 एकर जमीन इकली आणि मलेशियात स्वतःचा वाढदिवस केला. आणि येताना 4 पायाचं कुत्रं घेऊन आलं. 2 पायाचं कुत्रं विमानात 4 पायाचं कुत्रं आणलं बापाची जमीन इकून. इतके काही काही कुठं जोर दाखविणारे येत ना, त्याला कुठं वर्णन करीत असतात का. तुम्ही माझ्या धर्म कार्याकरता स्वतःच्या शक्तीचा जोर दाखवला, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. ज्ञानेश्वर एकच मिनिट, फक्त अर्धा मिनिट भीक मागतोय. फक्त अर्धा मिनिट, फक्त अर्धाच मिनिट भीक मागतोय. जे उभे राहिले ते आपण उठू नका, हातवरी करा. गुरुजी तुकाराम 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 सूचना ऐकून जय विठ्ठल सांगा. 1 मिनिटात सूचना उद्याची सांगा.